काय करायल्यास? बटाट्याची भाजी शिजत घालायची. आधी काय ती उकडून घ्यायची म्हणजे आंबट होत नाही. हा हा. काय नुसतं पाणी घातलंस ना? हा, नुसतं पाणी घातलं आंबट होत नाही. आधी स्वच्छ निवडायची, पानं घ्यायची ना मग, हा, आणि धुवून घ्यायची. मग गरम पाणी ठेवायचं. हा, आणि उकडायचं. आणि उकडून झाले आता ते 2-3 वेळा पिळायची. गार पाणी घालायचं. गार पाण्यानं पिळायची 2-3 वेळा. हा, आणि मग परत शिजवायची. परत शिजवताना दाखवून इकडे झुणका केला. इकडे झुणका आहे, इकडे भाजी आहे. आणि वड्या केल्यात आळूच्या. तिकडे वड्या दाखवू. वड्या केल्या तर कापायच्या. आपल्याला कापल्यावर दाखवतो. तुझं काय करतं? भाकरी करूच तर तेवढ्यात 2 करूच तर तुझं काय करायचं करतं. मग काय म्हणतेस? आणि काय नाही बरोबर. बोल की, माझं 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालं. 10,000 छान झाले. सांग की सगळ्यासनी असंच पाठीशी राहा, असंच तुमची साथ मिळवून दे. सांग मुलगीला माझ्या. हा, तुम्ही पाठीशी राहा. हा, आणि काय सांगशील? काय सांगू बाई? बोल की. डोळ नीट कर. बोल. काय बोलू सांग आता. लवकर चहा प्यायलास? किती वाजले? 7 वाजले. मग एवढ्या वेळांच्या पित्यात काय? 7लाच प्यायचा. 7ला प्यायचा. आणि जेवायचं का 12ला? झाला. लग्नाचा वाढदिवस केला आम्ही. कसं वाटलं तुला? छान वाटलं. छान म्हणजे काय वाटलं? 100 पहिले नाही. छान म्हणजे काय वाटलं? अचानक सगळी समोर आलो. आनंद झाला. अचानक समोर आल्यावर कसं वाटलं? भीती वाटली तुमची सगळी. त्याला सांग की का? खरंच सांगालोय की भीती वाट. अचानकच कशी आली? भीती वाटा का? भूता आहे कुठनं आली तुम्हाला? सांगायचं रे. काय सांगून देते तू? मग काय सरप्राईज होत ते. वाढदिवस करणार आहे म्हणायचं. तुला कसं वाटलं सांग? छान वाटलं. चांगलं वाटलं का नाही? चांगलं वाटलं. आणि काय? चहा गोड झालाय? प्याल्याशिवाय काय सांगू? तू पी. मी सुट्टीला आलोय. तुला कसं वाटलं? लेक सुट्टीला आल्यावर आनंदच असणार. अजून एक लेक याय नाही की? येणार का? मग ती नाही ते कसं वाटायलंय? मग काय लेकी आल्यावर आनंद आईला कुठल्याही गोष्ट असतंय. मग आंघोळा 12 वाजतात खरं. वाजत ते आल्यावरच किती होताना दाखवणार आहे. पिळून घ्यायचं होय. अजून 2-3 वेळा पिळायचं चांगल्या पाण्यानं. त्याचा पहिला आंबट पाणी काढायचं. त्या पाण्याने हे पण चांगलं निघतात ना भांडी. देव चांगलं निघतात. हा, देव चांगलं निघतात. मग ठेव की पाणी ते सकाळी घासले. तेच की तांब्या पिताची भांडी चांगली निघतात ना. तांब्या पिताची भांडी चांगलं निघतात. फक्त लगेच देव याचं पाणी जरा ठेवलं त्याला जरा हे झालं. तेच सांगाले की मग सकाळी देव घासायचं. पौर्णिमा होऊ दे. आंबाड्याच्या भाजी सोबत काय खायचं आहे? भाकरी आणि खरडा घ्यायचा जरा.
आणि शेतात जायचं. आणि शेतात जायचं. खरडा, भाकरी, आंबाड्याची भाजी. काय किती चिकट पाणी असते किती आंबट असते ना. एक पेंडीची तेवढे झाले ना. पेंडीची तेवढे झाले तर ते पाणी कशात कशात तरी का पातेल्यात काढून ठेवते. आता हे 2-3 पाण्यात धुवायचं ना परत. परत 2-3 पाण्यात हा पाणी केवढं जळबटायचं तेच सांगाल ना. कसलं पाणी निघले होते ते येतं ग पाणी. फेस आलाय. मी इकडे इडलीची तयारी करत आहे. उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ. खराब होते होते बाई. अजून त्यात डाळ बी सगळं घालून. डाळ येणार, शेंगदाणे येणार. हा पातेल लय वर्षाचं आहे नाही. हा मग किती वर्षाचं. पाक पातळ झाले. गळतय. आधी याच्यात पण तापत होतो का आपण. नाही जेवणाच होते. गॅस होते स्टोवर. काय ते स्टोवर. आधी स्टोच की असायचं. रॉकेलच्या नंबराला बसायचं. त्या पाण्याने देव निघत नसतील. त्यानंच निघणार. आंबाड्याची भाजी शिजवलेली आपण शिजवलेली. खाली घालायची जरा. जास्त त्याचा थर तयार करायचा. ही हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याची डाळ त्याच्यावर घालायची. त्याच्यावर पसरायची. ह्याच्यावर पसरायची. शेंगदाणे, हरभरा पण घातलं चालतात ना. चालतंय. अखंड हरभरा बी घातलं चालते. वाटाणा घातलं चालतंय. वाटाणा भिजवून घालायला. भिजवून घालायचं. त्यानंतर शेंगदाणे जास्त घालायचं ना. हा शेंगदाणे जास्त घालायचं. चव लागते. चवीला लागते भाजी. शेंगदाणा अखंडच घालायचं. हा शेंगदाणा कुठं घालायचं नाही. शेंगदाण्याचा नाही कुठं घालायचं नाही. बस की बस. हे तांदूळ. तांदळाच्या ठिकाणी तुम्ही जी आपली ज्वारी असते ती मिक्सरला थोडीशी अर्धी कच्ची बारीक करून घालू शकता. त्याला ज्वारीच्या कण्या म्हणतात. होय ना. कणी नाही म्हणून तांदूळ घालायचं. आता कणी नाही इथं. जात्यावर पण भरडली जाते. ती कणी नाही आहे म्हणून इथं तांदूळ घातले. खरं कणी घातली की जास्त टेस्टी होते भाजी. टेस्टी होते. आणि त्याच्यानंतर ती राहिलेली भाजी होती त्याचा थर लावायचा. असं का करायचं. म्हणजे वरच्या आणि खालच्या भाजीच्या ह्यानं आतली मधली कडदाण आहे ते शिजत्या. डाळ ते सगळी शिजली आणि ते सगळं एकजीव होतंय. त्यात पाणी घालायचं. मीठ घालायचं. असं पाणी घालायचं. त्याच्यानंतर अंगावर पाणी घालायचं. जेणेकरून डाळ आणि शेंगदाणा तांदूळ शिजलं जातं. आणि थोडंसं मीठ घालायचं.
नंतर मीठ घालायचं नाही ना आता भाजीत? नाही परत नाही घालायचं नाही. परत लसूण आणि जिरं जास्त घालायचं. लसणाचा वापर जास्त करायचा. लसणाचा वापर जरा जास्त करायचा. चवीला होण्यासाठी भाजी जास्त लसणाचा वापर केला तर भाजी चवीला चांगली होईल. आता यात मीठ घालायचं आणि शिजायला ठेवायचं. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, संध्याकाळचे वाजले 9. आत्ता स्वयंपाक आईनं गवारी फोडणी मारल्या आणि इकडं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आंबाड्याची भाजी सुद्धा शिजवून झालेली आहे. फक्त लसूण घालायचं आहे त्यामध्ये. आणि पापड करणार आहे मी उडदाच्या डाळीचं. उडदाची डाळ 120 रुपये किलो आहे बघा. मग 1 किलो डाळीत आपण पावशर मुगाची डाळ घालायची आहे. आणि त्यासाठी मग मी 2 किलोच पापड करणार आहे. म्हणजे 2 किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ असं घालून मी प्रमाण केलेलं आहे. आणि आईचं 1 किलोचं करायचे आहेत पापड. सगळं साहित्य आणून ठेवले. पापड खारा असेल किंवा मेगा असेल सगळं आणले. आता डाळ ते उद्याला दळून आणणार. कारण पावसाचं वातावरण पण झालेलं आहे बघा. पाऊस पडत आहे आमच्या इकडं. आज तर मला वाटते 2-2:30 वाजल्यापासून ढगाळ वातावरण होतं. पाऊस काही थोडाच आला पण काल भरपूर पडला पाऊस. तर उडदाच्या पापडाची पण रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. भाजी दाखवते मी आंबाड्याची तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. हे बघा, ही गवारची भाजी केली आहे ना. आणि इकडे ही आंबाड्याची भाजी. यात फक्त आता लसूण घालायचं आहे. लसूण घातले की भाकरी बरोबर एकच नंबर भाजी लागते. संध्याकाळचं बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते कसं असतं ते. हे पहा, समोर हनुमानचं मंदिर आहे. घरातनं बाहेर आले की बरोबर हनुमानाचं दर्शन होतं. असं गल्लीत आमच्या वातावरण आहे रात्रीचं. मी शाबू नाही गेलती का उद्याला सोमवार आहे त्यामुळे तुला दाखवाले. तू काय करायला गेलतीस? पाऊस येते म्हणता. पाऊस येते म्हणून येणं सगळं आणून ठेवल्या इथं आत. पाऊस आलाच नाही. तू आत आणून ठेवलीस म्हणून पाऊस आला नाही. काल आणलं नाही तर सगळं पाऊस आला. कसा आहे ग शाबू? 72 किलो. आमच्या इकडे उडदाची डाळ महाग आहे. कसं 40 रुपये पावशेर बहुतेक आमच्या इकडे. एवढी होय. त्यांना ओळखलं का? गवारीत काय घातली नाहीस काय गे? शेंग ह्यात लसूण घातलीस? नाही, टोमॅटो कांदा घातला. मग ह्यात नाही अजून ते लसूण सोलायचं. कशाबद्दल मिळाल पप्पा ते? हा, जीवनात काय काम केलं तिचं लिहून नाही. म्हणजे कशाबद्दल कुणाकुणाला मिळाल ते? आमचं 5 जण नाव दिलं तर 5 जणांना मिळालं. फक्त माझे तर 3 जण थांबणार. नव तुम्हाला कशासाठी मिळालं? ते टाकाने आधी सगळ्यांना. हा हा. कोण केला सत्कार? निवृत्ता माने. पिवर दाखवायला लागली का मग बनव. तुम्ही सांगा. निवेदिता माने. किती लोकांचा गेला? जोडी जोडी 11. एक्झाममधल्या डॉक्टरांचं कमीत कमी 100 लोकांनी केलं. आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. पोलीस मित्र
म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र वगैरे त्यांना तिथं देण्यात आलं. आणि ह्या सन्मानपत्रामध्ये खूप छान त्यांनी कविता किंवा आयुष्य कसं जगलं पाहिजे किंवा आधीची पिढी कशी होती हे सर्व काही खूप छान अधोरेखित केलेलं आहे बघा. सगळं मी पूर्णपणे वाचलं. काय काय घातलीस यात? पुरस्कार दिले की मला त्यात लसूण घातला, अहो ते पुरस्कार जिरं, मोहरी, घेऊन आले. मी गाडी कसं मारणार? तेल, तुम्हाला बोलू जिरं मोहरी, मोहरी नाही, जिरं, हां, तेल, मोठं मीठ आणि हिंग. आणि हिंग. फोडणी मारायची नाही, नाही मारायचं, कच्चाच घालायचा. कच्चंच घालायचं. लसूण फक्त चेचायचा ना, हा, लसूण चिचून घालायचं आणि असं कालवायचं. हाताने कालवायचं. देश नागरिक जीवन एक जण फोडणी मारतात एखाद्या वेळेला. भुरा येते त्याला तेलाचं. सन्मानपत्र सन्मान त्याला भोरा येत नाही का? नाही. आता हे खाताना कच्चं तेल घालून खायचं ना. खायचं. हा, कच्चं तेल घालून काय, कोणाला आवडली चटणी घालायची. हिरवी मिरची ते काय घालायला नाही नाही. घालू का नको? घाल की जरा मीठ कमी वाटाले ग. मीठ घालू? कमी कर आणि जराच कमी कर. घाल. मला वाटतं स्वतःचे हार चांगलं. मग काय नाही, काय नाही बाबा. निवांत. मामाजाची बायको निवांत भाजी करायची, खायचं, शिजवायचं. बायको ते तर करायला पाहिजे. देवानं पोट लावलंय. आमच्या घरात मंगळ ऐकले झाले बा. कोणाकडे काय उपाय असेल तर सांगा. मंगळ्यांच्यावर काय उपाय असेल तर सांगा. घरात बसून देणार मंगळ. कशाने झाले असतील? माझी गाडी ना ते एक पोरगा घेतला आणि मी दुसऱ्या गाडीवर हे तुझ्या पायावर मंगळ आहे का बघ. ते फोटो घेऊन का नाही? मोठं फोटो दिलं. त्यानंतर हे टायमिंग होतं ते संध्याकाळचं होतं. संध्याकाळी आम्ही सगळे जेवायला बसलेलो होतो. आणि आईनं फरसाण्याची वगैरे आमटी केलेली, त्यामुळे ती म्हणत होती की मला फरसाण्याची आमटी छान लागते, खा. पण संध्याकाळचं उन्हाळ्यात जेवणच जास्त जात नाही. आणि जेवढं म्हणजे कमी जेवलं तेवढं बरं वाटतं. जास्त जेवला तर खूप असं कासावीस पण होतं. आणि पाणी पिऊन पिऊन संध्याकाळचं जेवण जास्त जाईनाच झालेलं आहे. त्यामुळं संध्याकाळी कमी जेवते. आणि उन्हाळ्यात शक्यतो जास्त नाही जेवलेलं बरं. पाणी शक्यतो जास्तीत जास्त प्यायचं. कारण उन्हाळ्यामध्ये कसं घाम जाऊन जाऊन आपल्या शरीरातलं पाण्याचं जी पातळी असते ती कमी झालेली असते. त्यामुळं अशक्तपणा वगैरे आपल्याला येतो. म्हणून काय करायचं तर पाणी जास्त प्यायचं आणि जेवण कमी घ्यायचं. काय करायला देवपूजा करायला झाली? झाली. सगळे देव घासलीस? सगळं देव घासलं. चकचकीत. आंबाड्याची भाजी शिजवलेल्या पाण्यापासून घासलीस ना? आंबाड्याची भाजी शिजवली त्यानं घातलं. टाकाऊ पासून टिकाऊ. मग काय आणि काय? काय नाही बाबा, याचा देवपूजा करायची. गणपती बाप्पा वर बसल्यात. गणपती बाप्पाशी फुलत नाही. त्या झाडावर पडलाय. आणि जो मंगल कलश असतो त्यामध्ये घालायला आईनं एक आंब्याचा ढाळा आणजा म्हणून लावून दिलेलं. तिथं पलीकडेच होतं. मग मी तिथून एक आंब्याचा ढाळा आणला. सगळे देव पौर्णिमा असल्यामुळे घासून काढलेले. कालचं जे आंबाड्याची भाजी शिजवलेलं पाणी होतं बघा, त्याने आणि थोडीशी पितांबरी वापरून पूर्ण सगळे देव क्लीन केले. आईच्या घरामध्ये पण आमच्या खूप देव असल्यामुळे जास्त वेळ लागतो देवपूजेला. आणि गल्लीमध्ये भरपूर झाडं आहेत बघा, त्यामुळं म्हणजे झाडांची, कोणत्याच झाडांची, फुलांची, कशाचीही कमतरता नाही देवांसाठी. उन्हाळ्यातच थोडीशी फुलं कमी लागतात, नाही तर हिवाळा आणि पावसाळा भरपूर फुलं असतात. म्हणजे देव असे गच्च फुलाने भरलेले असतात. मग मी एक ढाळा काढला आणि तो आईला आणून दिला तांब्यात घालण्यासाठी. पण आहे टाकाय बाहेर. होतं बाई, कोण कचरा टाकायला दिला? कोण आहे?
पुरी गेलती मी कॅमेरा चालू केलेला त्यामुळे मी काय बघितलं पुरी गेलती. पोरगी चालते वाटतं. गणपती बाप्पांसाठी आईने आमच्या 2 हार केलेले आहेत. एक मोदकांचा हार आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे तो हार. पण हा हार का कुणास ठाऊक असा काळाच पडलेला आहे. आता त्याला कोणतं तर लिक्विड वगैरे आणून घासावं लागणार आहे. त्या वेळेला 3000 लागेल. किती वर्ष झाली? तरी 4 वर्ष झाली. गणपतीला ओळ होत असला इथे दोरा बांधते दोरा बांधून काढायचं. डिझाईन चांगले आहे. तिला कळाले पडलंय. त्याला पॉलिशला देतो ते हे मिळत्या ट्यूब मिळत्या रुपये गावात तयार नाही. आणि फायनली आजची देवपूजा बघू शकता. आमच्या आईची रांगोळी पण बघू शकता. त्यांनी छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि तिच्या देवालयात कासव आहे ते पितळेचं नाही बघा, अशा पद्धतीचं आहे. आणि एक देव तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत. तिच्या देवाऱ्यामध्ये 2 यल्लमा आहेत. एक कोकटनूर यल्लमा आणि सौंदर्याची यल्लमा. खाली आहेत त्या गजलक्ष्मी तिनं काशीवरून आणलेल्या आहेत. आणि ह्या तांब्यामध्ये जे कलशामध्ये पाणी आहे ते काशी रामेश्वर इकडलं म्हणजे तीर्थ आहे ते. आणि सात्यासारा किती क्लीन झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आंबाड्याच्या भाजी शिजवलेलं जे आंबट पाणी असतं त्यानं आणि थोडीशी पितांबर असं लावून घासलेलं आहे. आणि उत्तरांड काही घासलेलं नाही. उत्तरांड आता उद्याला घासणार, कारण हेच घासण्यासाठी जवळजवळ 3 तास लागले. तरी मी आणि थोडीशी मदत तिला केली, नाहीतर आणखीन जास्त वेळ लागला असता. कारण देव जास्त असल्यामुळे सगळं काढायचं, परत घासायचं, धुवायचं, परत त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून सगळं मळवट वगैरे भरून ठेवायचं म्हणतर खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे मी तिला तेच म्हटलं की थोडं थोडं देव घासत जा. आज 4 मूर्ती, उद्या 4 मूर्ती, असं रोज 4-4 मूर्ती घासत जा. एकदम सगळं घासायला काढत जाऊ नको, कारण 3 ते 4 तासाचा वेळ लागतो. मग तेवढ्या वेळेत कसं होतं, बाकीची सगळी कामं राहून जातात. आणि वर आमचे गणपती बाप्पा बसलेले आहेत बघू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब, तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आजची आमच्या आईच्या हातची आंबाड्याची भाजीची रेसिपी थोडीशी वेगळी होती. कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. म्हणूनच म्हणलं मी तुम्हाला इथं आहे तोपर्यंत मी तुम्हाला पारंपरिक रेसिपी नक्की शेअर करेन. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.